मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी एकच प्रश्न, तुमच्या खात्यात आलेले पैसे खरंच योग्य आहेत का? कारण पुढची माहिती ऐकलीत ना तर तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल। अनेकांच्या खात्यात अचानक 500 रुपये पडले, काहींना 2000 आले आणि काहींना तर दिव्यांग नसताना सुद्धा 2500 रुपये टाकले गेलेत। ही रक्कम कोण ठरवतं? कोणाच्या नावावर गुपचूप बदल होत आहेत आणि प्रशासनाची खरी चूक नेमकी कुठे झाली? आज आपण उघड करणार आहोत हा सगळा गोंधळ, जो आतापर्यंत कुणालाच कळू दिला नव्हता। मित्रांनो नमस्कार, आज आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि इतर निराधार अनुदान योजनांवर एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट घेऊन आलोय, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता गेल्या काही दिवसांपासून अनेक लाभार्थी आपल्याला काही प्रश्न विचारत होते, तेच प्रश्न आज इथे आपण अगदी स्पष्टपणे समजावून सांगणार आहोत। सुरुवातीला एक गोष्ट बघा, या महिन्यात अनेक दिव्यांग बांधवांच्या खात्यात थेट 2000 रुपये जमा झालेत, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे दिव्यांग श्रेणीत नाहीत, म्हणजे जे दिव्यांग नाहीत त्यांच्याही खात्यात इतकीच रक्कम जमा झालेली आहे आणि काहींच्या बाबतीत तर परिस्थिती आणखीनच गोंधळाची, त्यांना फक्त 500 रुपये जमा झालेत। आता हे असं का होतंय, या मागचं नेमकं कारण काय आहे हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे। तर यावर शासनाकडून आणि संबंधित कार्यालयाकडून काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता त्या सूचना तुम्हाला पाळणं अत्यंत गरजेचं आहे। विशेषतः ज्यांना 2000 रुपये मिळाले नाहीत, ज्यांना कमी रक्कम आली आहे आणि अजूनही पैसे आले नाहीत, त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत गरजेची आहे। तुम्हाला माहिती आहे का, काही लाभार्थी 2-2 महिने कागदपत्र जमा करूनही थांबलेत, पण त्यांच्या खात्यात अजून सुद्धा 2000 जमा होत आहेत आणि काहींचे पैसे प्रलंबित दिसत आहेत, म्हणजे त्यांना पैसेच भेटलेले नाहीत, ते वेटिंगवर आहेत। पण काळजी करू नका, आज किंवा उद्या बहुतेकांना रक्कम जमा होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। आता आपला मुख्य मुद्दा, तहसील कार्यालयात नक्की कोणती कागदपत्र नेली की तुमचं काम पटकन होतं, 2000 रुपये मिळणं निश्चित होतं, ही सगळी माहिती आपण पुढे एक एक करून सविस्तर पाहणार आहोत। म्हणून मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमचं अनुदान वेळेत मिळण्यासाठी ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे। तर मित्रांनो, आता इथं एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, अनेक लाभार्थ्यांच्या नावाची नोंद नीट झाली नसल्यामुळेच त्यांच्या खात्यात योग्य रक्कम येत नाही। म्हणून तुम्ही एकदा तहसील कार्यालयात जाऊन तुमच्याकडे असलेली पावती किंवा डॉक्युमेंट त्यांना दाखवा आणि तुमचं नाव डीबीटी पोर्टलवर योग्य प्रकारे अपडेट करून घ्या। आता विशेष म्हणजे दिव्यांग असल्यास तुमची नोंद दिव्यांग या श्रेणीत झालेली असणं सुद्धा खूप गरजेचं आहे। अनेकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत की 2 महिने झाले डॉक्युमेंट जमा करून तरी सुद्धा फक्त 500 रुपयेच त्यांच्या खात्यावर जमा होत आहेत, 2500 रुपये अजून सुद्धा त्यांना मिळाले नाही। आणि यात लोकांचा सरळ प्रश्न, यात आमची काय चूक? आता तुम्ही बघा, अनेक प्रकरणात चूक लाभार्थ्यांची नसून प्रशासनाकडून अतिशय दुर्लक्ष झालं आहे। कधी अपडेट उशिरा होतं, कधी माहिती चुकीची बसते आणि शेवटी त्रास मात्र साध्या लोकांना सहन करावा लागतो। आता करमाळा तालुक्यात तर परिस्थिती आणखीनच गोंधळलेली आहे। तिथले अनेक दिव्यांग बांधव सांगतायत की 85% अपंग आहेत, सर्व कागदपत्र दिलेली आहेत, पण रक्कम अजून सुद्धा अडकलेली आहे। आता याच्या उलट जे दिव्यांग श्रेणीत नाहीत त्यांना 2500 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत आणि जे खरंच दिव्यांग आहेत त्यांच्याच खात्यात फक्त 2000 रुपये आलेत। आता हा प्रकार नेमका का घडतोय, तर सरळ सांगायचं तर ही पूर्णपणे कार्यालयीन पातळीवरील चूक आहे। तर मित्रांनो, अशा चुका झाल्या की प्रशासनानं काटेकोरपणे तपास करून सगळ्या लाभार्थ्यांना योग्य तेवढी रक्कम देणं अत्यंत गरजेचं असते, इम्पॉर्टंट असते। आणि तुम्हाला अगदी मनापासून सांगतो, या गोंधळाचा कायमचा निकाल लावायचा असेल तर सरकारनं एकच नियम करावा, सर्वांना थेट 2500 रुपये द्यावेत, मग ना कोणी वंचित राहील, ना कोणाला पुन्हा पुन्हा दारात भटकावं लागेल। आता बघा मित्रांनो, काही जणांची परिस्थिती तर आणखीनच विचित्र आहे। अनेकांना या महिन्यात फक्त 500 रुपये जमा झालेत, म्हणजे सरकारकडून असा कसा गोंधळ होतोय हेच कोणाला कळत नाही। काही लाभार्थी सांगतायत की आम्हाला तर मागचे 2000 रुपये मिळायचे, पण यावेळी इतकं कमी का? सर्व कागदपत्रे दिलेली आहेत, प्रक्रिया पूर्ण केलेली आहेत, तरी सुद्धा 2500 रुपये मिळण्याऐवजी फक्त 500 रुपये जमा झालेत। ज्यांची सर्व कागदपत्रे वेळेत दिली गेलेली आहेत त्यांनाही हा प्रश्न सतावतोय की आता अजून काय करावं। आता उदाहरण म्हणून आपण बघू, काहींच्या खात्यात ऑक्टोबर महिन्यात 2000 रुपये आले होते, पण नोव्हेंबरमध्ये मात्र फक्त 500 रुपये आले आणि तेही महिन्याच्या 21 तारखेला।
आता इथे आपल्याला प्रश्न पडतो की संजय गांधी आणि इतर अशा योजनांचे पैसे इतरांना वेळेत मिळतात, मग काही लोकांना उशीर का होतो? कमी रक्कम का दिली जाते? अनेक लाभार्थ्यांची मागणी आहे की डिसेंबर महिन्याचे 2,500 रुपये तरी सरकारने 5 तारखेला वेळेत पाठवावेत. आणि खरं सांगू, त्यांच्या मागणीत तथ्य आहे. आता बघा, काही दिव्यांग बांधवांना ऑक्टोबरमध्ये 2,000 रुपये मिळाले होते, पण यावेळी फक्त 500 रुपये आले. आणि उलट जे दिव्यांग नाहीत त्यांना 2,500 रुपये मिळून गेलेत. म्हणजे इथं सगळा घोळ झाला आहे. कार्यालयीन पातळीवर काहीतरी चूक झाली आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. लाभार्थी कोण, दिव्यांग आणि कोण सामान्य यांचं वर्गीकरण व्यवस्थितपणे झालेलंच नाही. आणि त्यातून अनेकांना असं वाटतंय की कदाचित मागच्या महिन्यात ज्यांना जास्त रक्कम दिली गेली त्यांच्याकडून आता 1,000 रुपये कमी करून घेतले असावेत. त्यामुळेच काहींच्या खात्यात फक्त 500 रुपये दिसत आहेत. म्हणजे काय, संपूर्ण गडबड ही कार्यालयाच्या चुकीच्या एंट्रीमुळे झालेली आहे आणि त्याचा फटका मात्र थेट लाभार्थ्यांना बसतोय. तर मित्रांनो, सध्या प्रशासनाच्या कार्यालयात इतका गोंधळ माजला आहे की कोणाला किती पैसे द्यायचे, कोणाला कोणत्या योजनेत टाकायचं याचं नीट भानच राहिलेलं दिसत नाही. त्यामुळे अनेकांचं एकच मत आहे की सरकारनं सरसकट 2,500 रुपये सगळ्यांच्या खात्यात पाठवावेत. पण सगळी टांगती तलवार संपेल आणि सर्वांचा प्रश्न एका झटक्यात सुटेल. आता इथं बघा, काहींना 20 नोव्हेंबरला 2,000 रुपये जमा झालेत, पण मागच्या महिन्यातील उरलेले 1,000 रुपये अजून सुद्धा मिळालेले नाहीत. म्हणजे चालू महिन्यातील पैसे मिळाले ठीक आहे, पण मागील थकबाकी कधी येईल याची कुठलीही गॅरंटी नाही, कारण त्यासाठीचा आदेश अजून सुद्धा निघालेला नाही. अनेकांच्या बाबतीत अशीच अवस्था आहे. कागदपत्र पूर्ण असूनही काहींच्या खात्यात फक्त 2,000 रुपये आलेत. काही लाभार्थी तर चिंतेत पडलेत. हे सगळं करूनही पैसे मिळत नाही, मग काय करायचं? आता उदाहरणच देतो. श्रीरामपूरचे एक लाभार्थी म्हणत होते, मी अहमदनगरचा 50% दिव्यांग आहे. मला या महिन्यात 2,000 रुपये मिळालेत. मागच्या महिन्यातही तेवढेच आलेत, पण 2,500 रुपये कधी मिळतील? माझं सर्टिफिकेट ऑनलाईन अपडेटसाठी टाकलंय, पण अजूनही ते पास झालेलंच नाही. अशा परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाचं काय, तर तुम्ही तुमचा फीडबॅक कार्यालयात देणं आणि कागदपत्र पुन्हा तपासून घेणं. याशिवाय 2 गोष्टी अनिवार्य आहेत. एक म्हणजे तुमचं UDID कार्ड आणि 2 म्हणजे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र. या दोन्ही नोंदी व्यवस्थित पोर्टलवर नसतील तर पेन्शन अपडेट होण्यात नेहमीच अडचणी येतात. तर मित्रांनो, आता एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. तहसील कार्यालयात जाताना तुम्ही तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक आणि बाकी आवश्यक कागदपत्र नक्की सोबत घेऊन जा. हे सगळं जमा केल्यावर त्याची पावती तुम्हाला भेटेल आणि त्याचवेळी अधिकाऱ्यांकडून तुमच्या कागदपत्राचं फीडबॅक सुद्धा तुम्ही मागून घ्या. आता विशेष म्हणजे तुमचं नाव दिव्यांग पोर्टलवर अपडेट झालेलं आहे का हे एकदा त्यांच्याकडून नीट विचारून घ्या, कारण नोंद नीट झालेली नसेल तर पेन्शन कधीच वेळेत मिळत नाही. आता बघा, अनेक लाभार्थी यावर बोट ठेवतायत की कार्यालयात प्रचंड काम चुकारपणा चालू आहे. ज्यांचं काम वेळेत व्हायला हवं तेच दिरंगाई करत करत पुढे ढकललं जातं आणि त्यातून आणखीन गोंधळ तयार होतो. अगदी जसं काही लाभार्थ्यांना 2,500 रुपये देणं चुकीचं ठरवलं गेलंय, तर पुढच्या महिन्यात लगेच त्यातून 1,000 रुपये कपात करायला प्रशासन तयार होतं. पण जे दिव्यांग बांधव आहेत त्यांचे मागच्या महिन्यात अडकलेले 1,000 रुपये अजूनही ना मंजूर झालेत ना जमा झालेत. म्हणजेच सरकार आणि प्रशासन दोघांच्या पातळीवर दुजाभाव दिसून येतो असं लोकांचं स्पष्ट म्हणणं आहे. काही जण तर थेट सांगतायत सरकार दिव्यांगांना न्याय देत नाही, फक्त 10% अपंग व्यक्तींच्याच खात्यात 1,500 रुपये टाकले गेलेत, उरलेल्यांचं काय? तर मित्रांनो, हा आवाज साधा तक्रारीचा नाही, ही लोकांची वेदना आहे आणि ती प्रशासनाने गंभीरपणे घ्यायला हवी. आता तुम्ही सांगा, या सगळ्या गोंधळाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये आम्हाला नक्की लिहा, कारण अनेकांच्या बाबतीत असं होतंय की कोणाला फक्त 500 रुपये जमा झाले तर कोणाला 2,000. काही जणांना तर दिव्यांग नसताना सुद्धा 2,500 रुपये आलेत. म्हणजे चुका सरळ दिसत आहेत आणि अशा चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून आपणही आवाज उठवणं गरजेचं आहे. यासाठी आपण तक्रार करायची असेल तर तुकाराम मुंडे साहेबांकडे किंवा समाज कल्याण विभागाकडे तक्रार नोंदवणं फार महत्त्वाचं आहे. प्रशासनाने किती घोळ घातलाय हे सरकारपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासनानं एक खास व्हॉट्सॲप क्रमांक दिला आहे. आता हा नंबर AI वर चालतो, चॅटबोट पद्धती आहे आणि खरं सांगू तर कामही नीट चाललंय. इथे तुम्ही तुमची तक्रार अगदी सोप्या पद्धतीने नोंदवू शकता. तक्रार देण्यासाठी काही कागद भरायची, मोठं पत्र लिहायचं किंवा टायपिंग करायची अजिबात गरज नाही. तुम्ही जसा साधा व्हॉइस मेसेज पाठवतात तसाच एकदाच तुमचा प्रश्न, तुमची समस्या आवाजात सांगायची आणि तुमच्या तक्रारीची नोंद होते.
इतकं सोपं, म्हणजे जेवढं त्रासदायक काम तहसीलमध्ये होतं तेवढं सोपं काम इथे तक्रार नोंदवणं आहे. आता बघा मित्रांनो, तुम्ही या व्हॉट्सॲप सुविधेवर तक्रार दिल्यानंतर पुढचं सगळं मार्गदर्शन तिथे स्पष्ट दिसतं. सुरुवातीला फक्त एक हाय पाठवलं की चॅटबॉट लगेच तुम्हाला सूचना देतो. त्यात तो तुमचा जिल्हा, तालुका, नाव, लोकेशन अशी बेसिक माहिती विचारतो. ही छोटीशी माहिती भरली की पुढची स्टेप म्हणजे तुमची तक्रार नोंदवणं. आता खास म्हणजे इथे लाभार्थ्यांनी अनेक तक्रारी नोंदवल्या आहेत आणि त्यांना पैसे मिळाले नव्हते, तरी या सिस्टीमने त्याची दखल घेतली. तक्रार नोंदवली की काही वेळाने एक मेसेज येतो, आपली तक्रार स्वीकारली आहे, आणि सोबत त्यांचा तक्रार क्रमांक सुद्धा मिळतो. पुढे एकदा निराकरण झालं की त्या मेसेजमध्ये सरळ लिहिलेलं असतं, आपल्या प्रकरणात अधिकाऱ्यांनी निराकरण दिलं असून नोव्हेंबर महिन्यापासून आपल्याला 2,500 रुपये मानधन मिळेल. आणि बघा, ज्या बांधवांनी खरोखर तक्रार केली होती, ज्यांना फक्त 1,500 रुपये मिळाले होते, त्यांनाही अगदी तसाच मेसेज आला. म्हणजे त्यांची समस्या स्वीकारली गेली आणि नोव्हेंबरपासून त्यांना 2,500 रुपये देण्याचं स्पष्ट सांगण्यात आलं. शेवटी ते तुमचा अभिप्राय सुद्धा मागतात. आमची सेवा कशी वाटली, आम्हाला रेटिंग द्या. कारण त्यांच्या सिस्टीममध्ये सुधारणा करायची असेल तर लोकांचा फीडबॅक अत्यंत महत्त्वाचा, इम्पॉर्टंट आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा आपण योग्य ठिकाणी तक्रार करतो तेव्हा तिची दखल घेतली जाते आणि निकालावरही काम होतं. याचं हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. आता बघा मित्रांनो, त्यांनी जी तक्रार केली ती थेट चॅटबॉटपर्यंत पोहोचली आणि आश्चर्य म्हणजे तक्रार गेल्यानंतर काही वेळातच दिव्यांग कल्याण विभागाकडून त्यांना स्वतः फोन आला. त्यांनी स्पष्ट सांगितलं, तुमची समस्या आमच्यापर्यंत पोहोचली आहे, ती सोडवली जात आहे आणि आता तुम्ही आवश्यक कागदपत्र तात्काळ जमा करा. त्यावर या बांधवांनी लगेच सांगितलं, अहो आम्ही 2 वेळा कागदपत्र जमा करून आलोय, पुरावा म्हणून फोटो सुद्धा तक्रारीत टाकला आहे. तरी अधिकाऱ्याने सांगितलं की अजून एकदा सोमवारी कागदपत्र घेऊन या. त्यामुळे आज ते पुन्हा कागदपत्र घेऊन कार्यालयात जाणार आहेत. म्हणून मित्रांनो, जर तुम्हालाही अशाच प्रकारचा त्रास होत असेल, तुम्ही दिव्यांग असाल आणि तुमची पेन्शन किंवा मानधनाशी संबंधित अडचण सुटत नसेल, तर नक्कीच या नंबरवर तुम्ही तक्रार करा. कारण तक्रार नोंदवल्यानंतर लगेचच त्यांना आणखी एक मेसेज मिळाला होता. त्यात लिहिलं होतं की अधिकाऱ्यांनी तुमच्या प्रकरणात दोन्ही पद्धतीने, म्हणजे फोनच्या माध्यमातून आणि भेटीच्या माध्यमातून संपर्क साधला आणि पुढील प्रक्रियेसाठी तुम्ही माननीय तहसीलदार कार्यालयात जाऊन पेन्शनबद्दल माहिती घ्यावी. म्हणजे एकूण काय, तर तक्रार योग्य ठिकाणी गेली तर तिची दखल घेतली जातेच आणि पुढची पायरी कशी घ्यायची तेही स्पष्टपणे सांगितलं जातं. त्यामुळे तुमची अडचण तशीच ठेवू नका, तुमचा हक्काचा आवाज नक्की नोंदवा. तर मित्रांनो, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. काही लाभार्थ्यांच्या तक्रारी तपासताना प्रशासनाकडून हेही समोर आलंय की अनेकांचा आधार बँक खात्याशी लिंकच नाही, त्यामुळे त्यांची समस्या थेट तिथेच अडकून पडलेली आहे. म्हणूनच त्या तक्रारीची वेगळी नोंद घेऊन त्यांना हे लिंकिंग पूर्ण करण्यास सांगितलं जातं. आता बघा, इतके दिवस आपल्याला तक्रार कुठे करायची, कशी करायची, कोणत्या कागदपत्रांची गरज असते, काहीच नीट माहीत नव्हतं. कधी कुणी ऐकून घेत नाही, कधी फाईल पुढे सरकत नाही, सगळं तसंच अडकून राहिलं होतं. पण आता परिस्थितीच बदलली आहे. तुम्ही घरात बसून मोबाईलवरून काही मिनिटात तक्रार नोंदवू शकता आणि या पद्धतीने तक्रारी खरोखरच संबंधित विभागापर्यंत पोहोचतात. म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, जर तुमचं काम थांबलं असेल, पैसे मिळाले नसतील किंवा काही गडबड होत असेल तर अजिबात थांबू नका. लगेच या नंबरवर तक्रार नोंदवा. आपली अडचण सांगितली नाही तर वरपर्यंत आवाज पोहोचणार नाही. आणखी एक मुद्दा, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना किंवा निराधारांना पैसे मिळाले नाहीत त्यांचं पेमेंट पुढील 1-2 दिवसात जमा होण्याची शक्यता आहे. आणि जर अजूनही काही गोंधळ असेल तर आपण त्याबाबतची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहोत. समाज कल्याण विभागाकडेही याबद्दल अधिकृत पत्र पाठवण्यात आलेलं आहे. कारण काहींना 500 रुपये आले, काहींना 1000, तर काहींना 2,500, तर काहींना दिव्यांग नसताना सुद्धा पैसे जमा होत आहेत. म्हणजे गडबड नक्की आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक द्या. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढेही अशा महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. त्यासाठी तुम्ही जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.